नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं द मराठी गृहिणीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपला नेहमीप्रमाणेच हटके आणि खास असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर्मनचे डबे आपण कसे क्लीन करायचे आहे। घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डबे भांडे असतात। प्रत्येक भांड्याला आपण एकच साबण वापरला तर तो कसा यूज होईल, कारण की ॲल्युमिनियमच्या डब्यांसाठी वेगळे जर आपण एखादं मिश्रण बनवलं तर तुमचा ॲल्युमिनियमचा डब्बा किंवा भांडे किंवा पातेले किंवा प्लेटा नक्कीच चमकून जातील व हा डब्बा चकचकीत आणि खूप जास्त दिवस असा छान आणि चमकदार राहण्यासाठी एक छोटंसं मिश्रण मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्या मिश्रणाद्वारे तुमचा हा डब्बा कधीच काळपट होणार नाही किंवा जर काळपट झाला असेल तर त्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली तेही मला सांगा। हे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही इन्ग्रेडियंटची गरज भासत नाही। त्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या सर्वांच्या घरातच जे अवेलेबल असतं ते म्हणजे मीठ, एक अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच मीठ तुम्हाला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व हे पाणी तुम्हाला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। खूप खर्चिक अशी पद्धत नाहीये, खूप कमी खर्चामध्ये तुम्ही ही गोष्ट करू शकता। तसेच तुमच्या घरात जो कोणता शॅम्पू तुम्ही वापरत असाल तो तुम्ही ह्या पाण्यात टाकायचा आहे। जर तुम्हाला शॅम्पू वापरायचा नसेल तर तुम्ही घरामध्ये असणारा छोटासा साबणाचा अंघोळीचा जो साबण असतो तोही तुम्ही यात टाकू शकता। त्यानंतर मी यामध्ये एक अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे। लिंबाने कोणत्या पण प्रकारचा बॅक्टेरिया हा खूप लवकर निघून जातो व लिंबाचे आपल्या आयुष्यात आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच खूप उपयोगी असे उपयोग आहेत। त्यामुळे आपल्या घरामध्ये लिंबू हे नेहमी असावंच। तुम्ही बघू शकता लिंबू टाकल्यानंतर आणि मीठ टाकल्यानंतर त्या मिश्रणाला एक छोटासा फेस आल्यासारखा तुम्हाला जाणवत असेल। यामुळे क्लीनिंग करण्यास खूप मदत होते। तसेच जर तुमच्या घरात असे छोटे मोठे साबणाचे तुकडे राहतात जे साबण संपल्यानंतर त्याचं काय करावं हे आपल्याला कळत नाही, तर ह्या साबणाच्या तुकड्याचा तुम्हाला अशा प्रकारे यूज करायचा आहे। हा साबणाचा तुकडा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि नंतर तुम्ही हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहात। एवढे सगळे टाकल्याच्या नंतर आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट याच्यात टाकायचा आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये जो अवेलेबल असतो तो म्हणजे खायचा सोडा। खायचा सोडा, चिमूटभर खायचा सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे। थोड्याच वेळात ह्या मिश्रणाला थोडासा फेस आल्यासारखा तुम्हाला जाणवेल। मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि यानंतर मी आता हे छोट्याशा वाटीत केलं आहे। जर तुमचे जर्मनचे भांडे जास्त असतील तर तुम्ही जास्त भांड्यासाठी जास्त मिश्रण करून घेऊ शकता। आता आपण हा डब्बा इथे घासून घेणार आहोत। तुम्ही डोळ्या देखत बघू शकता कशा प्रकारे चकाकी आणि किती सुंदर हा डब्बा होणार आहे। एक डेमो म्हणून मी तुम्हाला इथे हा डब्बा घासून दाखवणार आहे। डब्बा घासताना तुमच्या घरामध्ये जी कोणती घासणी अवेलेबल असेल त्याने तुम्ही हा डब्बा घासू शकता। मग ती तारेची असू किंवा सॉफ्ट स्पंज असू, कोणत्याही प्रकारे जर तुम्ही हा डब्बा घासला तर नक्की तुम्हाला यामध्ये फरक जाणवणार आहे। हे बघा, आता इथे मी हा डब्बा घासल्यानंतर लगेच धुवून घेणार आहे आणि तुम्हाला काही मिनिटातच जाणवेल की किती लवकर हा डब्बा क्लीन झालेला आहे आणि डब्यावरती एक वेगळी चकाकी येते। हे मिश्रण फक्त लावल्यानंतर एक 5 मिनिटं जरी ठेवलं तरी तुमच्या डब्यावरती एक वेगळीच चमक येते। नक्की हा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की इफेक्ट जाणवेल आणि तुमचे जर्मनचे डबे ही नक्कीच चकचकीत आणि सुंदर निघतील। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघत आहात ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे हे मला नक्की कळेल। भेटूया आपण अशाच नवनवीन आणि युजफुल टिप्ससह। तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा। बाय बाय।